जर्मनीत काही काळ सामान्य राहिले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की त्यांचे अध्यापक, त्यांचं वातावरण तिथलं, त्यांच्या ग्रंथालय तिथलं, त्या संस्थांचं आणि त्यांचे विद्वान मार्गदर्शक गाईड PhDचे आणि डिलीटचे, तर हे सगळे त्यांच्याशी चर्चा आणि त्यांचं लिखाण. तर ह्या मार्क्सवाद त्यांना काही कळला होता का नव्हता असं जे आता प्रश्न निघतो, तर ह्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण आणि त्यांचा स्वतःचा प्रचंड मोठा ग्रंथ समजतो. त्यांनी म्हटलं की भारतातल्या सगळ्या कम्युनिस्टांनी मिळून जेवढी पुस्तकं वाचली नसतील मार्क्सवादावरची तेवढी मी एकट्याने वाचली. आणि आज जे कुणीतरी भुरटे राहुल कोसंबे असेल किंवा तेल तुंबडे असेल काय म्हणतात की बाबासाहेबांना ते ग्रंथ उपलब्ध झाले नाही, त्यांना विश्लेषण करता आलं नाही, त्या विश्लेषण पद्धती त्यांना माहित नाही, त्यांना हे IQ माहितीवर त्यांनी लिहिलंय, हे त्यांनी अवास्तव उपाय सुचवले. आणि त्यांची काय डिग्री, त्यांची काय लायकी, असा काय अभ्यास, पण हे दणकूट लिहितात आणि दणकूट बोलतात. आणि आपले लोक ते वाचून म्हणतात बरोबर आहे, बाबासाहेबांना ते काही माहित नव्हतं, नाहीतर बाबासाहेबांचं वाचलं असतं मार्क्सचं पुस्तक तर बाबासाहेब निश्चितच मार्क्सवादी साम्यवादी झाले असते. तर या अशा प्रकारचं काही भ्रामक चित्र. आणि मग हे आपल्या बौद्ध समाजाचे किंवा शेड्यूल कास्ट मधले आणि अन्य OBC वगैरे किंवा इतर मोठ्या संख्येने लोक कार्यकर्ते क्रांतीसाठी राबतायत वेठबिगार म्हणून. तर असा हा प्रकार आहे. आता बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते, मगाशी मी ते सांगितलं. तर साम्यवादाला अर्थशास्त्र म्हणजे बाबासाहेब अर्थशास्त्र असल्यामुळे ते जर आर्थिक गोष्टीबद्दल काही बोलत असले, उद्योग व्यवसाय भांडवल वगैरे, कामगार आणि सामुदायिक मालकी वगैरे, तर त्यात काही अर्थशास्त्र म्हणून काय आहे का साम्यवादामध्ये? तर ते नाही आहे. तिथं काय आहे की क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार दाम. हे काय अर्थशास्त्रीय भानगड आहे का नैतिक किंवा आयडियल आहे? आयडियल आहे, अर्थशास्त्राचा रूल नाही. स्टॅलिनचंच वाक्य आहे, समाज व्यवहार चालतो, समाजाचा गाडा चालतो तो अर्थशास्त्राच्या थिअरीने चालतो, त्यातल्या घटकांनी चालतो, तो घोषणाने चालत नाही. मग ह्या घोषणा देऊन तुम्ही काय करता तर तेच करता. तर हे असा तो भाग आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे की माणसाच्या ज्या गरजा आहेत गरजेनुसार दाम, माणसाच्या क्षमता वाढवायच्या नाहीत आणि माणसाच्या गरजाही वाढवायच्या नाहीत. रशियामधल्या रेशनच्या लाईन आणि रशिया तिथं मिळणाऱ्या गोष्टी किती मोठ्या आहेत याच्याबद्दल जो जोक आहे तो पुस्तकात सगळे प्रसिद्ध आहे की रेशनमध्ये एक मनुष्य राहिला उभा क्यू मध्ये मोठ्या, तर गोर्बाचोवचं एंडच्या काळामध्ये, तर तिथं काही नंबर येण्याची शक्यता नाही. तर तो माणूस चिडला फार, म्हणला आता एक पिस्तूल घेतो माझा आणि गोर्बाचोवला गोळी घालून देतो. तो गेला तिकडं, आणखी एक तासाभरात तो परत त्याच मुलच्या लाईन मध्ये आला. मग त्याच्या पुढचा माणूस म्हटलं अरे तिकडे गेला होता इकडे कसं काय? नाही म्हणलं ती पुस्तक लाईन लागलेली आहे. आता हे अशी लाईन रेस्टिंगची. के नारायण काय नावाचे नाटककार होते, मराठी नाटककार, त्यांची सून हे आता ती कमिशन होते परत, म्हणजे सांगतो का तर त्यांनी रशियाचा दौरा केला. रशिया कोलॅप्स होण्याच्या आधी काही वर्षे 85च्या काळात वगैरे त्यांनी त्यांचं प्रवास वर्णन केलं आणि ते काय काय दिसलं वगैरे ते लिहिलं. आता ब्राह्मण पुन्हा कम्युनिस्ट पुन्हा महाराष्ट्रीयन त्यांचा अनुभव आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. तिथं काय होतं आणि काय नाही ते. मॉस्को रेडिओवर मराठी प्रोग्राम करणारे आणि कथाकार तिथले म्हणजे महाराष्ट्रीयन तिथं रस्ते स्थायिक झाले, त्यांनी सुद्धा तिथलं सांगितलं त्या खोल्या कशा असतात आणि रूम काय काय मिळतं काय, ती चर्चा बंद खोलीमध्ये. नवरा बायकोजवळ आणि बायको नवऱ्याजवळ समाज व्यवस्थेबद्दल, देशाबद्दल आणि गरजांच्या बद्दल काही बोलायचं नाही. बोललं की समजा ते पार्टीचे मेंबर असेल आणि जर पोलिसांना कळवलं तर तो जेलमध्ये. सायबरिया आणि त्यांचे काही छळछावणे आहेत, मग ते बाकीच्या गोष्टी काही काढायला नको कारण तेवढा वेळही नाही. तर ह्या अशा प्रकारे हे जे माणसांच्या गरजा छाटून ज्याला बॉन्साय करणं म्हणतात किंवा नामदेव डासाळच्या कवितेच्या भाषेत पेपरवेट मध्ये माणसं बंद करून ठेवणं म्हणजे निर्जीव फुल. काचेचं जे पेपरवेट असतो त्यात फुल असतं तर ते निर्जीव असतं. तसं हे रशियातले लोक करून टाकले आणि त्याच्यामुळे तो स्फोट झाला की असा ही मिलिटरी राजवटीमुळे असा हा भाग दिसतो. साम्यवादामधलं ऐतिहासिक भौतिकवाद, वर्गयुद्ध हिंसा, कामगारांची हुकुमशाही आणि मनुष्य केवळ आर्थिक प्राणी आहे हे बाबासाहेबांनी पूर्ण नाकारलं. स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, करुणा, लोकशाही मार्ग आणि बुद्धधर्म यासाठी हा विचार हा मार्ग त्यांनी स्वीकारला
आणि म्हणून मग आम्ही राष्ट्रवाद, लोकशाही, संविधान, समता, बुद्धधम या गोष्टीवर निष्ठा ठेवणारा माणूस, नवा समाज घडवायचा आहे. बाबासाहेब 1936 मध्ये म्हटले की ठीक आहे, मी समाजवादी आहे असं म्हटले. आणि त्या मुलाखतीचा आधार घेऊन कसबे आणि बाकीचे मंडळी बघा बाबासाहेबांनी केले ना समाजवादी, त्यांनी काढला नाही स्वतंत्र मजूर पक्ष. अरे पण M.N. रॉयनं त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली स्वतंत्र मजूर संघटना काढण्याबद्दल. आणि मग बाबासाहेब म्हणले की जर हे लेनिन जर ऐकलं तर तो थडक्यात हसेल M.N. रॉयच्या भूमिकेबद्दल, अशी प्रतिक्रिया दिली. स्वतंत्र पक्ष का? तर ती जी काही कामगारांची संघटना असते ती कामगारांच्या हितासाठी नाही, क्रांती करण्यासाठी असते. आंतरराष्ट्रीय कामगार संघ आणि त्याचा मेंबर असला पाहिजे. त्याच्यापेक्षा वेगळी संघटना असली तर ती कामगारांच्या विकासासाठी. बाबासाहेब त्या प्रकारे विकास करू बघत होते. तर नाही, कामगार संघटना तुम्हाला अशी काढतात. बाबासाहेबांचे कामगार संघ चालवत होते आणि भाषण केली त्या प्रकारची. बाबासाहेबांचं वाक्य असं आहे, ह्या कामगार संघटना काय करतात? विनाकारण संप करतात. का करतात? कामगार पिचला जावा, तो व्यवस्था आणि समाज आणि सरकार याच्याबद्दल द्वेष निर्माण व्हावा, तो असंतोष त्याच्यामध्ये निर्माण व्हावा, तो व्यवस्थेला वैतागावा आणि क्रांतीला तयार व्हावा, ह्यासाठी संप. बाबासाहेब गरजेसाठी, हक्कासाठी, न्यायासाठी, विकासासाठी संप करा, पण तसं काय झालेलं नाही असं आपल्याला दिसतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी मग स्वतंत्र संघटना काढली, त्यांच्यात सामील झाले नाही आणि त्यांच्यात विरोध केला. तर हे अशा प्रकारे हे काही साम्यवादी भूमिका बाबासाहेबांची नव्हती, समाजवादी होती. समाजवादी म्हणजे एक वाक्य सांगता येईल की सर्व साम्यवादी हे समाजवादी असतात, पण सर्व समाजवादी साम्यवादी नसतात. म्हणजे काय असतं? ते लोकशाही पद्धतीनं, हे कोणते समाजवादी असतील, लोकशाहीच्या मार्गाने साम्यवादाचीच तत्व लोकशाही पद्धतीने आणायचा प्रयत्न, कायद्याच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने डेव्हलपमेंट, प्रगतीच्या टप्प्याटप्प्याच्या मार्गाने ते आणायचा प्रयत्न करतो. तिथं कसं झटपट क्रांती आणि मग हुकुमशाही असा तो प्रकार आहे. बाबासाहेबांनी त्याला काय म्हटलेलं आहे? हुकुमशाही वगैरे सांगितलं जातं. डुकराचं तत्वज्ञान म्हटलेलं आहे. आता डुकराचं तत्वज्ञानाचा रेफरन्स तुम्हाला माहित असला पाहिजे की साम्यवादाला विरोध करायचा म्हणून जॉर्ज ऑरवेल या लेखकाने ॲनिमल फार्म म्हणजे प्राण्यांचा फार्म अशी एक कादंबरी लिहिली आहे, ती फार गाजली. त्यात ते डुक्कर असतात, सगळे डुक्कर असतात आणि ते डुक्कर बॉस कसा असतो काय काय, तर म्हणून डुकराचं. आज आपण फॅन्ड्री बघतो, तर हे फॅन्ड्री जे आहेत सगळे प्रोफेशनल फॅन्ड्री आपण त्यांना म्हणतो, प्रोफेशनल फॅन्ड्री. तर हे स्वतः आरामात जगतात आणि कामगारांचं शोषण वगैरे काही तशी घेणे तयार नसतं, त्यांच्याबद्दल करुणाही नसते, त्यांचा तो व्यवसाय आहे असा दिसतं. तर बाबासाहेबांनी वेळोवेळी लोकशाही बद्दल, पारंपरिक लोकशाही म्हणून आपण त्याला, लोकशाही सुद्धा परिसंवादी असल्या 200 वर्षामध्ये, तर त्यामध्ये टप्पे असे आढळतात की त्या डेव्हलपमेंट होत गेले, सुधारणा होत गेली. त्यानंतर आजच्याच अर्थाची लोकशाही त्या काळात नव्हती, 200 वर्षापूर्वी नव्हती, 150 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी नव्हती, 50 वर्षापूर्वी, ती आज वाढत चालले, विकसित होत चालले, समृद्ध होत चालले. तर ही जी समृद्ध लोकशाही होते, तर बाबासाहेबांनी जुन्या लोकशाहीच्या कन्सेप्टवर जोरदार टीका केलेली आहे आणि त्यात सुधारणा व्हावी म्हणून आपली लोकशाहीची कल्पना मांडलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून मी आता माझा आवर्त घेतो. बाबासाहेबांनी घटना समितीला राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझमचं डॉक्युमेंट सादर केलं आणि ते मग हे कम्युनिस्ट मत बघा बाबासाहेबांचं हेच खरं मत आहे, बाकीची सर्व मतं त्याची आहे. खर तर हे यांना लक्षात असलं पाहिजे होतं की बाबासाहेबांनी जो इशारा दिलेला आहे, भडक्याचा इशारा दाखवलाय, तो साम्यवादाचा दाखवलाय. ते घटना समितीचे जे प्रतिकारी लोक होते, सदस्य होते, त्यांना दाखवत होते की बघा तुम्ही जर हे केलं नाही, या दलितांना हक्क दिले नाहीत, तुमचे राईट्स दिले नाहीत, मार्गदर्शक तत्व आणले नाहीत, त्यांना स्वातंत्र्य समतेची वागणूक दिली नाही, तर हे असं होणार आहे. तुम्हाला हे चालेल का? मग हे जर नफा असेल तर तुम्हाला हेच केलं पाहिजे, ह्यासाठी ते सगळं होतं. तर ते म्हणतात की नाही, त्या मताचे असतील तर ते मग राष्ट्रवादी कसे, लोकशाही कसे, मग बुद्धिझमचा विचार कसा करतात, हा गोंधळाचा भाग आहे. संबोधिनीच्या मला वाटते की 2 वर्षाच्या यामध्ये आम्ही जे काही निष्कर्ष काढलाय तो हा, आणि तो फार महत्वाचा आहे. स्टेट सोशलिझममुळे अनेकांची भरकरी उठली आणि त्यामुळे सगळ्यांनी मग साम्यवादच मांडायला सुरुवात केली. दुसरं एक गोष्ट, राष्ट्रीयकरण, अर्थव्यवस्थेबद्दलची जी काही मतं आहेत बाबासाहेबांची, तर ते सिद्धांत आणि उपाययोजना, बाबासाहेबांच्या ते उपाययोजना आहेत आणि वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या उपाययोजना करतात. सिरियस रोगी असेल त्याला ICU मध्ये ठेवतात, ऑपरेशन करावं लागतं, अनेक औषध डोस द्यावा लागतो.
जरा प्रगती सुधारली तर कमी 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 होत, असा तो प्रकार आहे. म्हणून बाबासाहेबांच्या उपाययोजना ज्या आर्थिक उपाययोजना आहेत त्या काही साम्यवादाच्या नाहीत, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावर थिअरी कोणी बनवायचा प्रयत्न करू नये, आणि तो केला तर तो चुकीचा आहे. मग जे आता ह्या पार्श्वभूमीवर मी जिथून सुरुवात केली की हे जे काय नवीन आर्थिक धोरण वगैरे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि बाबासाहेब म्हटले की तुमचा असा वेगळा विकास होणार नाही कुणाचा, आणि दलित बहुतांचा तर चुकूनच नाही तर काय, तर राष्ट्राचा विकासातच तुमचा विकास. जर तुम्ही मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय म्हणत असाल तर तुमचा विकास सुद्धा भारताच्या विकासात, राष्ट्राच्या विकासातच तुमचा विकास आहे. राष्ट्राचा विकास झाला तर तुमचा विकास कुठून होणार आहे. म्हणून मग परकीय गुंतवणूक पाहिजे की नाही पाहिजे, कारण तुमच्याला पैसे नाहीत. मग ते बाबासाहेब म्हणतात परकीय भांडवल घ्या, भांडवलवाला नको. ही जी गोष्ट आहे ही समजून घेतली पाहिजे. न वाचता आपण मग विरोध करतो तर हे सर्व चुकीचं आहे. आणि यावर फार बोलता आलं असतं, पण आता वेळ माझी जी आहे ती संपत आली आहे. शेवटी एकच काम करायचं आहे की आम्ही संबोधिनीच्या वतीनं तुमच्याकडे पत्रक दिलेलं आहे. तर बाबासाहेबांनी नागपूरमध्ये जे काही दुसरी माणगाव नंतर लगेच 1920 मध्ये मे मध्ये परिषद घेतली, तर त्या परिषदेमध्ये ज्या पद्धतीने काय विचार केला त्याच पद्धतीने आता करायचा आहे. आपल्या समाजाच्या तळागाळातल्या समाजाच्या हिताच्या विरोधात, त्याच्या कल्याणाच्या विरोधात, त्या विकासाच्या विरोधात, त्याच्या मार्गात त्याच्या अडथळा निर्माण करणारे पक्ष, संघटना, फिलॉसॉफी आणखी काय काय म्हणूया, हे जे सर्व चालू आहे तर ह्याचा आपण निषेध केला पाहिजे की नाही. तर मला वाटतं की केला पाहिजे. तुमची संमती आहे का त्याला विकास करायला, निषेध करायला? तुमची संमती आहे का नाही? तुमची जर संमती असेल तर मला वाटतं की तुम्हाला जे पत्रक दिलेलं आहे तर तुम्ही जागेवर उभा राहा आणि आपण सर्व एकाच मसुरात हे पत्रक म्हणूया. आणि मी माझं भाषण सांगेन. आम्ही ज्या गोष्टीवर राहण्यापेक्षा अधिक प्रेम करतो त्या राष्ट्र